गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वेदांत आयस फाउंडेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, UPSC प्रिलिमिनरीचा सध्या सगळीकडे जे आहे जोरदार वातावरण सुरू आहे। सगळ्यांनी कंबर कसून आपली मेहनत सुरू ठेवलेली आहे आणि अप टू 25 मेपर्यंत आपल्याला याच फ्लोनी अभ्यास करायचा आहे मित्रांनो। बट एक गोष्ट या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून हे सांगण्यासाठी मी आयोजित केलेला आहे की विदाऊट UPSCच्या प्रिवियस इयर्सच्या क्वेश्चनचा पॅटर्न समजल्याशिवाय UPSC फ्युचरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न जे आहे ते तुमच्या पुढे टाकेल, तर याचं आकलन झाल्याशिवाय मित्रांनो जो अभ्यास तुम्ही फक्त पुस्तकं वाचून आजपर्यंत कुणाचं झालेलं नाही आहे, आपलं पण भलं होऊ शकणार नाही। UPSCचा सांगण्याचं एकच तात्पर्य की UPSCचा पॅटर्न समजण्याशिवाय क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे लास्ट इयर्समध्ये प्रिवियस इयर्समध्ये ऑन विच पॅटर्न UPSC आस्किंग द क्वेश्चन इन UPSC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, यासाठी हे सेशन आयोजित केलेलं आहे। काही नमुने मी या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी जे सातत्याने मी करतो आहे, तर मागचे 2-3 लेक्चरसुद्धा माझे याच गोष्टीवरती अवलंबून होते आणि PYQs किती महत्त्वाचे असतात, परीक्षा कुठलीही असून द्या, ठीक आहे। येणाऱ्या काही काळामध्ये MPSCचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला जारी होऊन जाईल आणि 2025च्या MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार जो अभ्यासक्रम लागू होणार आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येणाऱ्या काही कालखंडामध्ये। तर समान स्वरूपामध्ये UPSC आणि MPSC नवीन राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट किंवा हे सेशन तितकंच लाभदायी ठरू शकतं मित्रांनो। याची दखल या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे आणि पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे या ठिकाणी वळूया। जसं माझ्या मागे थंबनेलमध्ये तुम्हाला दिसतं आहे की स्मार्ट वर्क जे आहे आणि सामान्यतः टॉपर स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीची असते, टॉपर्स कमीत कमी 15-20 हजार क्वेश्चन जे आहे PYQs लावून जातात, कारण PYQsनी एक मार्ग दिसतो आपल्याला। जसं आमच्या गावांमध्ये शेताच्या ज्या आणि तुम्हाला ज्या वहिवाटी असतात, ज्याला आपण पांधन रस्ते म्हणतो, अशा पद्धतीने त्या वहिवाटीचा जो आहे मातीचा जरी रस्ता असला तरी पायवाटांच्या पाऊलखुणा त्याच्यावरती इतक्या कडक स्वरूपामध्ये महत्त्वपूर्ण आणि मजबूत रस्त्याच्या संदर्भात ती एक वाट जी आहे, तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पुढच्या स्थेस मागचा शहाणा। तर PYQs जे आहे मित्रांनो प्रिवियस इयर्समधले हे तुमच्यासाठी जे आहे पुढच्यांना लागलेल्या ज्या ठेचा आहे तर त्याचा एक निर्माण झालेला मार्ग आहे आणि त्या मार्गाने जर गेलो आपण तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकतं। केवळ पुस्तकं वाचणे अभ्यास करण्याने तुम्ही या ठिकाणी जे आहे UPSC एक असा पॅटर्न आहे मित्रांनो, फार अल्प अभ्यासामध्ये परंतु थोडं कॉन्शियसली जर अवेअर राहून या ठिकाणी तुम्ही जे आहे या बाकीच्या गोष्टी केल्यात ना, तर याचा परिणाम जो आहे तुमच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगवर आणि क्वेश्चन टॅकल्ड करण्यावरती या ठिकाणी होऊ शकतो। आणि मग PYQs करत असताना केवळ PYQs लावणे महत्त्वाचं नाही, तर त्याचबरोबर पॅटर्न काय विचारलेलं आहे मागच्या प्रिवियस इयर्समध्ये याचं सुद्धा आकलन आपल्याला झालेलं असलं पाहिजे। त्याचे काही नमुने मी या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहे। जसं तुम्ही बघितलं, एक बघा, UPSC कधीही कोणतीच गोष्ट मोघममध्ये ठेवत नाही, हे तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा दिसलं असेल। आणि मी कालच्याही सेशनमध्ये बोललो की इस्रो आणि UPSCची एकच गोष्ट मला फार जास्त अपील होते की हे जे म्हणतात ते करतात। अनेक लोकांनी 1 जानेवारी 2025 पासून एज काउंट करावं अशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत मामला गेलेला आहे, परंतु UPSCने आपल्या ऑटोनॉमसीला कुठल्याही पद्धतीची बाधा उत्पन्न न होऊ देता 1 ऑगस्टपासूनच जे आहे एज काउंट होणार हे नोटिफिकेशन आलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की UPSCला तुमच्या भावनांच्या तुलनेत त्याच्या ऑटोनॉमसीचा जो प्राऊड फील म्हणा किंवा जो एक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आहे त्याची जरा जास्त आणि असायला पाहिजे, कारण ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे। लोकांच्या भावना काही असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये UPSC तुम्ही म्हणता त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकणार नाही आणि तो घेतलेला पण नाही आहे। परंतु UPSC हिडन कुठलीच गोष्ट या ठिकाणी करत नसते। पॅटर्न जर समजायचा आहे तुम्हाला आणि पॅटर्न समजल्याशिवाय वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखा हा विषय तुमचा होईल आणि मृगमरीचिकेसारखा तुमचाही बळी UPSCच्या या परीक्षेमध्ये जाऊ शकतो। तिथून आपल्याला वाचायचं आहे आणि म्हणून UPSC
तुम्हाला अधांतरी किंवा हिडन कोणतीच गोष्ट देत नाही, त्याचा नमुना तो आहे की तो आधी तुम्हाला सजेस्ट करतो, तो शो करतो। आता ज्यांची अवेअरनेस त्या ठिकाणी होती किंवा जे लोक जागरूक आहे तेच लोक त्याला ऑब्झर्व करू शकतात। म्हणजेच काय, बिटवीन द लाईन UPSCचे खूप सारे मेसेजेस असतात प्रत्येक वर्षीच्या प्रिलिमिनरीच्या क्वेश्चनमध्ये। तर लेट अस स्टार्ट। 2022चा हा मित्रांनो प्रश्न आहे। 2022 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता पहिल्यांदा। आता या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे टू स्टाइल्स ऑफ आस्किंग UPSC एग्जाम्स, सॉरी आस्किंग द क्वेश्चन्स इन UPSC प्रिलिमिनरी एग्जाम। तर या दोन स्टाईलचे प्रश्न तर 2022 मध्ये ही पहिली स्टाईल UPSCने या ठिकाणी जे आहे इंट्रोड्यूस केलेली होती। हा एकच प्रश्न आहे, ओनली वन प्रश्न 2022चा। PYQs करत असताना आपण काय ध्यानात ठेवायला पाहिजे आणि केवळ क्वेश्चनमध्ये काय इन्फॉर्मेशन सब्जेक्टच्या संदर्भात आहे तितकंच महत्त्वाचं नव्हे, तर UPSCने कोणत्या पद्धतीच्या पॅटर्नवर क्वेश्चन विचारलेला आहे याच्याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असतं। जर मित्रांनो 2022चा पेपर तुम्ही बघितला, पेपर आणि क्वेश्चन नंबर 62 आहे। कन्सिडर द फॉलोइंग स्टेट्स, आंध्र प्रदेश, केरला, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा। हाउ मेनी ऑफ द अबो आर जनरली नोन ॲज अ ट्री प्रोड्युसिंग स्टेट्स या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला। पहिल्यांदा ही स्टाईल जी आहे 2022च्या पेपरमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस झालेली दिसते, जिथे ऑप्शन्समध्ये UPSCनं काय केलेलं आहे, ओनली वन स्टेट, ओनली टू स्टेट्स, ओनली थ्री स्टेट आणि ऑल फोर स्टेट्स। बरोबर आहे, म्हणजे या पद्धतीचं ऑप्शन याच्या आधी काय होतं, ABCD, ABC है ना, किंवा B+C, B and C अशा पद्धतीचे ऑप्शन्स असायचे। पहिल्यांदा हा ऑप्शन या ठिकाणी इंट्रोड्यूस केला गेला 2022 मध्ये। याची झलक 2022 मध्ये UPSCने तुम्हाला या ठिकाणी दाखवून दिलेली होती, परंतु ती आपल्याला पकडता आली नाही, आपण धोका खाल्ला आणि 2023 मध्ये UPSCने याच पॅटर्नवरती 35+ क्वेश्चन्स विचारून चुकला। तर 2023चा पेपर लोक म्हणतात टफ होता, बिलकुल टफ होता। हा पेपर जो आहे टफ असणार, अशा ऑप्शननी भरलेला पेपर क्वेश्चन्स जे आहेत टफच असणार। परंतु याचं आकलन 2022 मध्ये, याचं प्रदर्शन, याचं दर्शन UPSCने मित्रांनो 2022 मध्ये तुम्हाला घडवून आणलेलं होतं। याचा अर्थ 1 वर्ष 2 वर्ष आधी UPSC या गोष्टीची हिंट्स देत असते की इन फ्युचर UPSC कशा पद्धतीच्या प्रश्नांची स्टाईल्स किंवा ऑप्शनची स्टाईल्स कशी असणार आहे याबद्दल तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मोघम ठेवत नाही, हे यावरून सिद्ध होते। 2022चा PYQs लावत असताना हे जर तुमच्या लक्षात आलं असतं तर 2023 मध्ये ज्यांनी एक्झाम दिली त्यांनी धोका खाल्ला नसता। तर 2023 मध्ये तुमची जी कट ऑफ आहे त्याची अर्धी क्वेश्चन मालिका जी आहे ती 2023 मध्ये या स्टाईल ऑफ किंवा पॅटर्न ऑफ क्वेश्चन विचारण्यावरती डिपेंडंट होती। ही गोष्ट लक्षात ठेवायची। पुन्हा म्हणजे या ठिकाणी हा ग्राफ जो आहे 2023 मध्ये अशा पद्धतीने चढतो, 2024 मध्ये थोडासा खाली येतो, परंतु जो पीक 2023 मध्ये होता त्या पद्धतीचा पीक 2024 मध्ये नाही आहे। परंतु ॲटलिस्ट 10+ क्वेश्चन 2024 मध्ये सुद्धा UPSCने त्या ठिकाणी विचारलेले होते या पॅटर्नला फॉलो करत। 34 नंबरचा क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, आयडेंटिफिकेशन ऑफ नार्कोटिक्स ऑन पॅसेंजर्स ॲट एअरपोर्ट्स ऑर इन एअरक्राफ्ट, मॉनिटरिंग ऑफ प्रेसिपिटेशन, tracking of migration of animals. In how many of the above activities can be radars be used? Only one, only two, only three, all three and last मध्ये नन दिलेला आहे। आता मी सगळे ऑप्शन्स या ठिकाणी वाचत बसत नाही, 2024चा क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता। त्याच वर्षी 35वा क्वेश्चन त्याच्याच पुढचा सिरियल आहे, कन्सिडर द फॉलोइंग एअरक्राफ्ट, राफेल, MiG-29, Tejas Mk1. How many of the above are considered 5th generation fighter aircrafts? Only one, only two, all three and none. म्हणजेच काय 2022 मध्ये इंट्रोड्यूस झालेला हा पॅटर्न 2023 ला पण रिपीट झाला, 2024 ला पण रिपीट झाला। त्याच्या पुढे अजून गंमत पहा, पुढे जर बघितलं आपण यानंतर एक नवीन स्टाईल आपल्याला या ठिकाणी दिसते। पूर्वी काय पॅटर्न होता 2024 मध्ये, सामान्यतः या ठिकाणी UPSCने 3 प्रयोग केलेले आहे। 2024चा पेपर जो आहे तो एक्सपेरिमेंटल क्वेश्चन पेपर होता प्रिलिमिनरीचा, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। काय होतं, कन्सिडर द फॉलोइंग पेअर, 73 नंबरचा क्वेश्चन आहे।
पार्टी अँड इट्स लीडर्स, याच्या पहिले अशा पद्धतीचे क्वेश्चन आले, 2 टेबल 2 इन्फॉर्मेशन, त्याच्या खाली मॅच द पेअर, बरोबर आहे, सिंपल क्वेश्चन आहे. तर भारतीय जनसंघ, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, सोशलिस्ट पार्टी, काँग्रेस फॉर अँड डेमोक्रेसी, स्वतंत्र पार्टी, त्याची लीडर्स. हाऊ मेनी ऑफ द अबो आर करेक्टली मॅच. आता इमॅजिन करा, हा ट्रॅडिशनल पोर्शन आहे, ट्रॅडिशनल पॅटर्न आहे, टेबल देणे, परंतु या ठिकाणी उत्तर जे दिलेली आहेत त्याच्यामध्ये पुन्हा 2022चा पॅटर्न रिपीट केला, ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ऑल 4. म्हणजे काय है ना, या ठिकाणी जे आहे हा पॅटर्न जुनाच आहे, परंतु जुन्या पॅटर्नला नवीन ऑप्शन सोबत हा एक पहिला एक्सपेरिमेंट या ठिकाणी झालेला आहे, है ना. पूर्वी कसं असायचं है ना, 1 2 3, ओनली ए, ओनली बी, ओनली सी, ओनली डी, ऑल ऑफ दिस अबो, अशा पद्धतीने. परंतु या ठिकाणी जे आहे पुन्हा 2022चा पॅटर्न रिपीट झाला. क्वेश्चनच्या ऑप्शन्समध्ये विचारण्याचा जो प्रघात आहे, तर ही एक नवीन स्टाईल झाली, पहिला नंबर. दुसऱ्यामध्ये काय केलं हो, हा एक नवीन पॅटर्न आहे 2024चा, है ना, एस्पेशली एकदम मॉडेल आहे. यामध्ये 3 इन्फॉर्मेशन देणं सुरू केलं UPSCने, है ना. इथे 2 असायच्या, आर्किओलॉजिकल साईट आहे, स्टेट आहे, डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर चंद्रकेतुगड ओडिसा ट्रेडिंग पोर्ट टाउन. आता काय झालं, आता सर्वात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी कमीत कमी एलिमिनेशन तर करू शकत होतो आपण, आता एलिमिनेशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे आहे चान्स असणार नाही. समजलंय का. आता कुकुरमुत्त्यासारखे ना तुम्हाला जे आहे व्हिडिओज येत आहे, प्रिलिमच्या स्ट्रॅटेजी सांगतात आहे, काही लोक 8 दिवसामध्ये तुम्हाला प्रिलिमिनरी काढून देणार, म्हणजे अशा अवास्तव बाबींकडे आपलं लक्ष या ठिकाणी विचलित होऊन जाऊ देऊ नका तुम्ही. UPSC इतका शॉर्ट रस्ता नाही आहे, बरोबर आहे. या ठिकाणी हे 2 होते, याच्यामध्ये आपल्याला एलिमिनेशन करता येतं, परंतु हे ऑप्शनची जी स्टाईल आहे यामध्ये एलिमिनेशन करता येत नाही मित्रांनो. या सगळ्यांची इन्फॉर्मेशन प्रॉपरली तुमच्याकडे जोपर्यंत आहे नाही तोपर्यंत एलिमिनेशन प्रोसेसला या ठिकाणी काय करता येऊ शकत नाही, अप्लाय करता येऊ शकत नाही. काही लोक तुम्हाला हे सांगतील की अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीनं सुरू झालेल्या प्रश्नाचा जोही स्टेटमेंट असेल त्याला रॉंग करून बाकीचे सगळे प्रश्नांचे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर करत चला, आम्हाला सांगणारे होते म्हणून सांगतोय, याच एक्सपिरियन्सवर सांगतो आहे. आणि अलीकडे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते सुद्धा तुमच्याशी शेअर करतो आहे. या सगळ्यांचा आढावा जर घेतला, या प्रेडिक्शनवर बिलकुल जायचं नाही आहे, तुम्हाला पॅटर्न समजून घ्या म्हणजे तुमच्या अक्कल खुलेल. यानंतर इमामगाव महाराष्ट्र, कॅल्कोलिथिक साईट, मंगाडू केरला, मेगालिथिक साईट, रॉककट केव्स राईन्स. आता यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारले, आर्किओलॉजिकल साईट काय आहे, लोकेशन काय आहे आणि त्याची स्पेशलिटी काय आहे. म्हणजे या जसं आता तुम्हाला या ठिकाणी इनामगाव म्हटलं, कॅल्कोलिथिक एजमध्ये जेवढा काही पूर्व इतिहास आहे त्या सगळ्यांना कॅल्कोलिथिक एज म्हटल्याच्यानंतर कन्सेप्च्युअल पार्ट आहे, या ठिकाणी सर्व वाचाल तेव्हा कुठे तुम्हाला या गोष्टी कळतील. म्हणजे आजकाल प्रिलिमिनरीचा जो प्रश्न विचारण्याचा प्रघात आहे तो वास्त झालेला आहे. UPSC फक्त लिमिटेड 2-4 ऑप्शन्सपर्यंत सीमित राहण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. या ठिकाणी प्रॉपरली एलिमिनेशन होऊ शकतं. हा दुसरा एक्सपेरिमेंट आहे UPSCचा. या ठिकाणी कॉलम्स 3 केले, इथं जिथं 2 होते आणि इथं ऑप्शन कठीण करून ठेवले. या ठिकाणी एलिमिनेशन करू शकता तुम्ही, या पद्धतीचे ऑप्शन ठेवले 1 and 2, 2 and 3, 3 and 4, 1 and 4. आता यापैकी 2 जरी माहिती असले तरी तुम्हाला आरामात क्वेश्चन या ठिकाणी काढता येऊ शकतो. म्हणजे काय, या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये क्वेश्चनचं स्वरूप नवीन आहे, परंतु ऑप्शनचा जो पॅटर्न आहे तो ट्रॅडिशनल ठेवला गेला. या ठिकाणी ऑप्शनचा मॉडर्नायझेशन केलं गेलं, परंतु क्वेश्चनचं स्ट्रक्चर जे आहे हे ट्रॅडिशनल ठेवलं गेलं. येत आहे लक्षात. म्हणून PYQs फक्त उत्तर प्रॉपर काय आहे इथपर्यंत लावत जाऊ नका, तर हे सुद्धा ऑब्झर्व करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी प्रश्नामध्ये ट्रॅडिशन ठेवलं, ऑप्शन्समध्ये मॉडर्नायझेशन आणलं. या ठिकाणी प्रश्नामध्ये आणि ट्रॅडिशनल पॅटर्न मॉडर्नाइज केला, परंतु उत्तरामध्ये जे आहे सेम परंपरा कायम ठेवली, की जेणेकरून या ठिकाणी पोरांच्या रिॲक्शन्स काय येतात, कसे कसे लोक एलिमिनेशन करू शकतात. आणि एलिमिनेशनमध्ये मास्टर असलेलाच माणूस हा क्वेश्चन काय करतो, एलिमिनेशनमध्ये जो मास्टर आहे त्याच्यासाठी 3 कॉलम देऊन दिले, म्हणजे कुठं ना कुठं फसवायचं UPSCला तुम्हाला. प्रिलिमिनरी ही सिलेक्शनची एक्झाम नसते, अनेकदा सांगत आलेलो आहे, ती रिजेक्शनची एक्झाम आहे. त्याच्यामुळे फार सितापीनी फार हुशारीने या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल. म्हणून केवळ पुस्तकं वाचून तुम्ही प्रिलिमिनरी पास करत असाल तर हा जो भ्रम आपल्याला झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे आपल्याला विचार करावा लागणार.
यानंतर बघा या क्वेश्चनला पुन्हा रिपीट केलं. आता तिसरा एक्सपेरिमेंट यूपीएससीने या ठिकाणी हा केला की 3 कॉलम या ठिकाणी दिले, वॉटरफॉल दिलं, रिजन दिलं, रिव्हर दिलं, धुवाधर, मालवा, नर्मदा नदी, हुंडरू, छोटा नागपूर, सुवर्णरेखा, गरसोप्पा, वेस्टर्न घाट, नेत्रावती. या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन जो आहे तो मॉडर्न आहे, है ना. म्हणजे प्रश्न 3 कॉलम मध्ये बनवला, जो ट्रॅडिशनली 2 कॉलम मध्ये बनवला जात होता. आणि ऑप्शन्स सुद्धा या पद्धतीने हा जो क्वेश्चन आहे 3 कॉलम, परंतु एलिमिनेशन ऑप्शन एलिमिनेशन करू शकता असे ऑप्शन या ठिकाणी काय केलं, 3 कॉलम दिले प्लस त्यासोबत जे आहे 4 असे ऑप्शन दिले की जे नव्याने 2022 मध्ये यूपीएससीनी प्रिपेअर्ड केलेले होते. म्हणजे हा क्वेश्चन टफ ऑफ द टफेस्ट क्वेश्चन आहे. या ठिकाणी एलिमिनेशनचा कुठलाही चान्स नाही आहे. यापैकी 3 टेबलमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, जी प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रॉपरली माहीत असेल तरच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. म्हणजे एकाच पेपरमध्ये किती पद्धतीचे एक्सपेरिमेंट यूपीएससी करतो, बरोबर आहे. आणि पुढे बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये लगातार क्वेश्चन्स आहे प्लस 10 क्वेश्चन, 10 प्लस क्वेश्चन या 2024 मध्ये सुद्धा 2022च्या या न्यू इंट्रोड्यूस्ड पॅटर्नचा प्रभाव दाखवत आहे. रिजन, नेम ऑफ द माउंटेन रेंज, टाइप्स ऑफ द माउंटेन, टोटल टाइप्स ऑफ द माउंटेनचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे. फोल्डेड माउंटेन आहे, ब्लॉक माउंटेन आहे, त्यानंतर जे आहे बरेचसे माउंटेनचे टाइप्स जे आहे. आता याच्यासाठी माउंटेनच्या थ्योरी, प्लेट टेक्टॉनिक्सच्या थ्योरीपासून तुम्हाला जे आहे काय करावं लागतं, वेगनरच्या थ्योरीपासून प्लेट टेक्टॉनिक्स थ्योरी, तिथून तुम्हाला जे आहे मरेच्या थ्योरीपर्यंत खूप साऱ्या माउंटेन बिल्डिंगच्या आणि तुम्हाला थ्योरी ज्या ठिकाणी आहे. सेंट्रल एशिया, वाझस, फोल्डेड माउंटेन, युरोप, आल्प्स, ब्लॉक माउंटेन, नॉर्थ अमेरिका, अप्लेसियन, फोल्डेड माउंटेन, साऊथ अमेरिका, अँडीज, फोल्ड माउंटेन. आणि इथे 3 टेबल देऊन या ठिकाणी सुद्धा 9व्या क्वेश्चनचाच पॅटर्न, म्हणजे टोटल ऑप्शन आणि क्वेश्चन हे दोन्ही या ठिकाणी मॉडर्नाइज आहे. म्हणजेच हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी अत्यंत कठीण आहे. जिओग्राफीचा क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे काय केलं यूपीएससीने, आता तुम्ही म्हणाल की सर 2025 मध्ये 2024 मध्ये जर या पद्धतीचा पॅटर्न दिसतो तर मी एक स्वतः 2025चा हा क्वेश्चन तयार केलेला आहे या ठिकाणी फॉर यूपीएससी प्री 2025. कन्सिडर द फॉलोइंग: टायगर रिझर्व, लोकेशन, डिस्क्रिप्शन. आता तुम्ही म्हणाल टायगर रिझर्वच का घेतला सर, तर 1972-73 हे टायगर सेव्हिंग अधिनियम, बरोबर आहे, ज्या अधिनियमानुसार संपूर्ण भारतामध्ये टायगर रिझर्वची संस्थापना आपण केलेली आहे. त्याला ॲटलिस्ट 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे. यूपीएससीचा ट्रेंड आहे की 50 वर्ष हो, 100 वर्ष हो, 25 वर्ष हो, है ना. अशा पद्धतीनं गोल्डन जुबली, सिल्वर जुबलीमध्ये हे प्रश्न जे आहे येत असतात. तर 72-73चा जर विषय या ठिकाणी आपण है ना पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या संदर्भात घेतो तर 2025 मध्ये ॲटलिस्ट टायगर रिझर्व प्रोजेक्टला 50 वर्ष या ठिकाणी कंप्लीट होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे 2025 मध्ये टायगर रिझर्वच्या बाबतीत प्रश्न विचारू शकतो यूपीएससी, ही एक पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे. सामान्यतः त्याच्या मागचा तर्क मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की का, आणि त्या पद्धतीचा क्वेश्चन मी तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. काय असू शकतो, टायगर रिझर्व कोणते कोणते आहे, लोकेशन कोण्या ठिकाणी आहे, आणि डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे. तर नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश लार्जेस्ट टायगर रिझर्व, औरंग आसाम स्मॉलेस्ट टायगर रिझर्व, जिम कॉर्बेट उत्तराखंड हायेस्ट टायगर पॉप्युलेशन, दाम्फा मिझोराम नो टायगर रिपोर्टेड. आणि याचे ऑप्शन कसे सेट केलेले आहे तेच 2024चं रिपिटेशन, म्हणजे क्वेश्चन पण अवघड आणि त्याचबरोबर जे आहे ऑप्शन्स पण अवघड. आणि त्याच कारणाने काही मागच्या दिवसांमध्ये यूपीएससी प्रिलिमिनरीची जी कट ऑफ कमी होत आहे त्याच्या मागचं हे स्टँडर्ड आहे पेपरचं आणि क्वेश्चनचं पण. हाऊ मेनी ऑफ द अबो पेअर्स आर करेक्टली मॅच, ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ओनली 4. हा झाला एक नमुना. त्यानंतर जे आहे दुसरं, कन्सिडर द फॉलोइंग, हा सुद्धा एक एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे. आणि हाऊ मेनी ऑफ द पेअर्स आर करेक्टली मॅच. रामसर साईट, सामान्यपणे रामसर साईट सुद्धा यावर्षी चर्चेत होती, सध्या करंट न्यूजमध्ये आहे. आणि रामसर साईटवर याच्या पहिले सुद्धा बरेचसे प्रश्न यूपीएससीने विचारून घेतलेले आहेत. त्यामुळे मी रामसर साईटचा या ठिकाणी ॲज अन मॉडेल म्हणून माझ्या प्रश्नामध्ये समावेश केलेला आहे. नागी बर्ड सँक्च्युरी बिहार ॲडेड टू द लिस्ट इन 2024. नंदा लेक महाराष्ट्र लाइज ऑन रिव्हर जुवारी. थॉल लेक गुजरात मॅन मेड रिझर्वायर. त्यानंतर जे आहे संस्थाम कोट्टा लेक तमिळनाडू फ्रेश वॉटर लेक. त्याची ऑप्शन्स तुम्हाला तेच आहे, ओनली 1,
ओनली 2, ओनली 3, ओनली 4 अशा पद्धतीनं जे आहे 2025मध्ये तुम्हाला जे आहे क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणजे 2022मध्ये जे हिंट दिली होती 2023मध्ये पीकवर गेले क्वेश्चन 35+ क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले. 2024मध्ये हा प्रघात थोडा ओसरतो आणि 10+ क्वेश्चन या पद्धतीनं, परंतु हार्डनेस टफनेस जो आहे क्वेश्चनचा आणि ऑप्शनचा दोन्ही या ठिकाणी 2024मध्ये वाढलेले दिसतात. आणि या अर्थी 2025च्या एक्झामला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्या तयारीला केवळ इन्फॉर्मेशनच्या आधारावर धार देण्याचा प्रयत्न करू नका. क्वेश्चनचं पॅटर्न आणि क्वेश्चनचा विचारण्याचा जो एक फ्लो आहे त्या प्रवाहासोबत UPSCच्या माइंडसेटसोबत जोपर्यंत तुम्हाला रिलेशन मेंटेन करता येणार नाही मित्रांनो, तोपर्यंत या प्रश्नांचा अंदाज तुम्हाला लागणार नाही. हवाई प्रश्न होऊन जातील अन्यथा. तर ही गोष्ट तुम्हाला समजावी यासाठीच हे सेशन आयोजित केलेलं आहे. एक नवीन स्टाईल UPSCने या ठिकाणी पुन्हा इंट्रोड्यूस केलेली होती. क्वेश्चन नंबर 32 आहे, 2024चा पेपर आहे. पूर्वी काय होतं की असर्शन रिझन, आम्ही जेव्हा 2009-10 पर्यंत एक्झाम्स दिल्या त्यामध्ये असर्शन आणि रिझनिंग असायचं. सामान्य प्रश्न असायचे, ए आणि बी बरोबर आहे, त्याचबरोबर ए बीची व्याख्या करतो, ए बरोबर नाही परंतु बी व्याख्या करतो, बी बरोबर आहे परंतु ए व्याख्या करत नाही, दोन्ही बरोबर नाहीत, नायदर ए नायदर एन, तुम्हाला नॉर बी, अशा पद्धतीचे स्टेटमेंट असायचे. 32 नंबरचा क्वेश्चन 2024चा तो अगदी अशाच पद्धतीचा सामान्य क्वेश्चन आहे. बरोबर आहे. या ठिकाणी केवळ असर्शन म्हणजे असर्शनला यांनी स्टेटमेंट 1 केलं, रिझनला यांनी असर्शन स्टेटमेंट नंबर 2 केलं. जियांट स्टार लाईव्ह मच लॉंगर दॅन डॉर्फ स्टार. Compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reaction. Which one of the following is correct in respect of the above statement? Both statement 1 and statement 2 are correct and statement 2 explain statement 1. बस एवढा फरक केलेला होता. तेच मी आता जे बोललो असर्शन रिझनिंग. हा ट्रॅडिशनली जर पाहिला तर असर्शन रिझनिंगचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी फक्त स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 केलं, ऑप्शन ॲटलिस्ट तेच आहे. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट बट स्टेटमेंट 2 डज नॉट एक्सप्लेन स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे, असर्शन रिझनचा क्वेश्चन आहे 2024मध्ये. परंतु याच वर्षी दुसरा नमुना UPSCने या ठिकाणी दाखवला. स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 3 स्टेटमेंट देणं सुरू केलेलं आहे. 3 आहे ना. तुम्हाला या पद्धतीचे कन्सेप्च्युअल पार्ट या ठिकाणी दिले. रेनफॉल इज वन ऑफ द रिझन्स फॉर वेदरिंग ऑफ रॉक्स. रेन वॉटर कंटेन्स कार्बन डायऑक्साइड इन सोल्युशन. रेन वॉटर कंटेन्स ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. सिसॅटचा जो कम्प्रिहेन्सिव्ह पार्ट आहे तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण स्टेटमेंट्स आणि कम्प्रिहेन्शन करतो अगदी तो फॉर्म UPSCने या प्रश्नामध्ये वापरला. हा प्रश्न टफेस्ट ऑफ द टफ क्वेश्चन आहे मित्रांनो. रेन वॉटर कंटेन्स ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ द अबोव स्टेटमेंट. बोथ स्टेटमेंट 2 अँड स्टेटमेंट 3 आर करेक्ट अँड बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे दोन्ही स्टेटमेंट मिळून स्टेटमेंट नंबर 1ला या ठिकाणी जे आहे काय करतात, तुम्हाला रिकमेंड करतात किंवा एक्सप्लेन करतात. बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट 2 अँड 3 आर करेक्ट बट ओनली वन ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. हे दोन्ही बरोबर आहे म्हणतो, परंतु पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला फक्त एकच बरोबर आहे, एक्सप्लेन करतो, हे यांचं म्हणणं आहे. ओनली वन ऑफ द स्टेटमेंट 2 and 3 is the correct and that explains statement 1. Neither statement 2 nor statement 3 is correct. म्हणजे या ठिकाणी पुन्हा जे आहे एलिमिनेशनला UPSCने तुम्हाला मनाई केलेली आहे. हा 2024मध्ये नवीन ॲटम UPSCनं दाखवलेला आहे. याचा अर्थ 2025च्या पेपरमध्ये अशा पद्धतीच्या प्रश्नांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, येवो की नाही येवो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपल्याला रस्ता दाखवत असतात. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे आगामी येणाऱ्या परीक्षेचा आरसा असतो. परंतु अशा पद्धतीचे बॉम्ब तुमच्या पुढं येऊन तुम्ही नतमस्तक या प्रश्नांच्या पुढं होण्यापेक्षा
अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन करून माइंडसेट जर तुमचा एक्झामिनेशन हॉलमध्ये असेल की असे प्रश्न विचारता येऊ शकतात मित्रांनो, तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल आणि त्याचबरोबर या प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी तुम्ही मेंटली या ठिकाणी प्रिपेअर्ड असणार. UPSCचा प्रिलिमिनरी एक्झाम हा नॉलेजचा भाग नाही, तो मेंटली प्रिपेअर्डनेसचा भाग आहे, जो 2 तासामध्ये त्या ठिकाणी आपण परफॉर्म करत असतो. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर्सच्या या मॉडेल्समधनं हे शिकायचं आहे की आगामी 25 मे 2025च्या या एक्झाममध्ये माझा माइंडसेट जो आहे तो या प्रश्नांशी किती परिचित असेल, किती मी त्यांच्याशी फॅमिलियर असणार आहे, की जेणेकरून अशा पद्धतीचे ॲटम बॉम्ब पडल्याच्या नंतर जे आहे आपण गडबडून न जाता, कारण 60-70 आणि 70% लोक जे आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन दिसला की तिथे प्रश्न वाचण्याच्या पहिलेच सरेंडर करतात. याच ठिकाणी आपल्याला लीड करायची असते आणि म्हणून त्या माइंडसेटपर्यंत पोहोचवणे तुम्हाला किंवा तुमचा माइंडसेट अशा पद्धतीनं उलगडून दाखवणे आणि त्यासाठी तुम्ही भविष्यात प्रवृत्त झाले पाहिजे, तयार झाले पाहिजे, एवढाच या सेशनचा मित्रांनो हेतू आहे. ठीक आहे, हे काही प्रेडिक्शन्स नाही आहे, लक्षात घ्या. माझे प्रेडिक्शन जे आहे हे 2024 किंवा प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन्सवरती आधारित आहे. आता याच पद्धतीने एक मॉडेल जसं मी मागच्या स्टाईल्समध्ये तुम्हाला करून दिलं होतं तसंच मी एक स्वतःचा क्वेश्चन फॉर UPSC प्रिलिमिनरी 2025. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, द पॉवर टू प्रोक्लेम नॅशनल इमर्जन्सी लाईट विथ द प्रेसिडेंट. आता या ठिकाणी नॅशनल इमर्जन्सी मी का घेतली, कारण या घटनेला सुद्धा भारतामध्ये 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि वर्तमानात ज्या पद्धतीची सरकार सत्तेमध्ये आहे, जी सामान्यतः पाणी पिऊ पिऊ जे आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर या ठिकाणी इमर्जन्सीचा मुद्दा चर्चेत येईल भविष्यात किंवा ज्या दिवशी अशा पद्धतीने ती आपल्याला जे आहे टेक्निकली एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की नॅशनल इमर्जन्सीला 50 वर्ष कंप्लीट झाले, तर या ठिकाणी क्वेश्चन UPSC पुटअप करू शकतो. आणि इमर्जन्सी झालं, त्याच्यानंतर अमेंडमेंट झालं, त्यानंतर जे ह्युमन राईट झालं, DPSP झालं, त्यानंतर तुम्हाला अपेंडिक्स झालं, हे UPSCचे थीम आहे, है ना, एक फेवरेट थीम आहे ज्याच्यावरती UPSC दरवर्षी प्रश्न विचारतो. पुढे मी थीम बेसिस काय असतात हे सुद्धा तुम्हाला सांगेल. सब्जेक्ट वाईज सुद्धा थीम सांगेल मी तुम्हाला की पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये, जिओग्राफीमध्ये, हिस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या थीम्सवर UPSC जे आहे क्वेश्चन्स तुम्हाला दरवर्षी पुटअप करतो, त्याचेही काही असे नमुने मी तुमच्या पुढे घेऊन येईल. काही थीम्स आपल्याला समजतात, जसं मी आता बोललो नॅशनल इमर्जन्सीसाठी 50 वर्ष झाले, हे एक अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही करंटचे पेपर, न्यूज मॅगझिन्स वाचतच असाल, या ठिकाणी आपली तेवढी नजर पोचली पाहिजे, बरोबर. द पॉवर टू प्रोक्लेम नॅशनल इमर्जन्सी लाईज विथ द प्रेसिडेंट. Such power must be concise on the written advice of the cabinet. Statement number 3, the resolution for national emergency must be approved by the parliament within 2 months of such proclamation. या ठिकाणी सुद्धा ऑप्शन्स मी तेच ठेवलेले आहे जे 2024 मध्ये तुम्हाला विचारले गेलेले होते. बोथ स्टेटमेंट सेकंड अँड थर्ड आर करेक्ट अँड बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. बोथ स्टेटमेंट सेकंड अँड स्टेटमेंट थर्ड आर करेक्ट बट ओनली वन ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. तर या पद्धतीने 2024च्या या सगळ्या क्वेश्चन्सला तुम्ही बघू शकता. त्यावरती एक्सपेक्टेड क्वेश्चन जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची आहे, करंटमध्ये स्टॅटिक्सशी कसे क्वेश्चन जोडता येतील, करंटचा जो इश्यू आहे त्याला स्टॅटिक सब्जेक्ट्सशी कसं जोडता येईल याच्यावरती फोकस करा मित्रांनो. रामसर संधीच्याबद्दल मी बोललो, कारण 1973चा व्याघ्र अधिनियम त्याच्यावरती मी बोललो, कारण है ना, नॅशनल इमर्जन्सी 50 वर्ष होत आहे, अशा पद्धतीचे जे थीम बेस परंतु करंट आणि ज्याचा स्टॅटिक्सशी संबंध आहे अशा सब्जेक्टला तुम्ही निवडून ठेवा. निश्चितपणे 5-10 क्वेश्चन तुम्ही ज्या पद्धतीने विचार करून जाल, तुमच्याच नोटबुकमधनं तुम्हाला लटकण्याची शक्यता नाकारता येत नाही कोणत्याच. बाकी तुम्ही टेस्ट सिरीज करत राहा, कारण टेस्ट सिरीजवाले इतके जिन्युइनली विचार त्या ठिकाणी करत नाही. त्याच्यामुळे जे आहे टेस्ट सिरीज म्हणजे लावणे आणि आपल्याला एक मानसिक समाधान होण्यापेक्षा, परंतु याच्यामध्ये तुमचा एक अटेम्प्ट संपणार एवढं मात्र निश्चित. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एवढाच एक प्रांजळ हेतू या सेशनचा तुमच्या पुढे प्रस्तुत करण्याचा होता, कारण येणाऱ्या आलेल्या पॅटर्नवरनं फ्युचर पॅटर्नची आपल्याला या ठिकाणी जे आहे आकलन करता येऊ शकतं आणि ते आकलन जर तुमच्यासाठी थोडंफार जरी लाभदायक होत असेल तर या सेशनचा हेतू जो आहे तो सार्थक झाला मित्रांनो, असं मी समजतो. अशाच पद्धतीनं पुढचं काही लेक्चर्स, काही 25 तारखेपर्यंत जे आहे अनेक अशा पद्धतीचे अनाकलनीय लेक्चर्स आणि सेशन्स अच्छे आणि चांगल्या पद्धतीने मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. हेतू एवढाच आहे की अभ्यास करा,
आणि मोटिवेटेड राहा. तुम्हाला इन्स्पिरेशन यातून मिळालं पाहिजे आणि तुमच्या नजरा ज्या आहेत थोड्याशा ओपन झाल्या पाहिजे, ताकी एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत किंवा 25 मेपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो द्विगुणित व्हावा. मित्रांनो, केवळ इतका हेतू घेऊन जे आहे या सेशनचं आयोजन मी करत असतो. चला तर थँक्यू आणि जय हिंद. भेटूया नेक्स्ट आणि व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचा एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.